बदल हा जीवनाचा स्थायी भाव आहे, पण कुठलाच बदल एका दिवसात वा एका रात्रीत होत नाही. कधी गरज तर कधी परिस्थिती यांमुळे हळूहळू मूल्यांची, तत्वांची झालेली पडझड, कधी समजून उमजून तर कधी अगतिकपणे स्वीकारून आपण पुढे वाटचाल करीतच राहतो. काही दशकानंतर जे चित्र ठळकपणे नजरेसमोर दिसते ते पाहिल्यावर मात्र आपल्या जीवाचा थरकाप होतो. आपणच आपल्याला प्रश्न करतो, हे असे कसे झाले, कधी झाले, का झाले, कुणामुळे झाले, कसा लागला नाही आपल्याला त्याचा सुगावा. स्वातंत्र्य सैनिकांच्या घरात माझा जन्म झाला. नकळत्या वयात गोमंतकाच्या स्वातंत्र्यपूर्व कालखंडात मी गोरे आणि कृष्णवर्णीय परदेशी पाहिले. दमण, दीव या प्रदेशांमधील स्वातंत्र्य सैनिक आग्वाच्या तुरुंगातील आपल्या कारावासाची शिक्षा संपल्यावर आमच्याकडे अल्पकाळ वास्तव्यासाठी असत. मायभूमीत जाण्यापूर्वी कागदपत्रे आणि प्रवासाची तयारी होईपर्यंत काही काळ जावा लागे. तोपर्यंत आम्हाला त्यांचे जेवणखाण, त्यांची भाषा, त्यांची वेशभूषा याची थोडीफार माहिती मिळे. मुंबई तसेच कर्नाटकमधील नातलग मंगलप्रसंगी आवर्जून येत. आमच्या वाड्यावर हिंदू तसेच ख्रिश्चन बांधव गुण्यागोविंदाने राहत. त्यामुळे बालवयात सुद्धा माझे जग काहीसे विस्तारलेले होते. गोमंतकाच्या मुक्तीनंतर शिक्षणाचा प्रसार झाला. माझे आई वडील अल्पशिक्षित, मी पदवीधर, तर माझी भावंडे पदव्युत्तर शिक्षण घेतलेली. शिक्षणामुळे स्त्रियांना आत्मभान आले. एकत्र कुटुंबातील काही तरुण उपजीविकेसाठी तर काही कुटुंब कलहाला विटून संयुक्त कुटुंबाला पारखे झाले. त्रिकोणी चौकोनी कुटुंबे उदयाला आली. देशाच्या विविध राज्यात स्वतंत्र घरकुलात वा बहुमजली इमारतीतील सदनिकात ही छोटी कुटुंबे स्थिरावली. कष्टाची व वेळेची मागणी करणाऱ्या गोष्टी मागे पडल्या. गॅसची शेगडी, नळाचे पाणी, मिक्सर, गिझर, टीव्ही, टेलिफोन मागोमाग वातानुकूलित यंत्राने घरात प्रवेश केला. बँकाकडून घर, व्यवसाय, वाहन यांसाठी सुलभरित्या कर्जे मिळू लागली. कधी गरज, कधी हौस तर कधी घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग म्हणून सुशिक्षित गृहिणी नोकरी करू लागली. सुरुवातीला घर तसेच छोट्यांचा सांभाळ करायला विश्वासू मुली उपलब्ध झाल्या. पुढे साधी तसेच दर्जेदार पाळणा घरे भूछत्र्यांसारखी उगवू लागली. छोट्या कुटुंबामुळे मामा मावशी, काका आत्या ही नाती संपल्यातच जमा झालीत. आजोळ, मामाचा गाव हे ओलाव्याचे थांबे आता दुर्मिळ झालेत. काही त्रिकोणी चौकोनी कुटुंबांचे 1-2 कोण परदेशात तर बाकी स्वदेशात अशी स्थिती आहे. नाती नावापुरती उरलीत. त्यामध्ये असणारी, दिसणारी, जाणवणारी आत्मीयता आता लुप्त झाली. असो, बदल हळूहळू 15-20 वर्षांनी व्हायचे. 21व्या शतकात कालचे आज नाही, आजचे उद्या नाही अशा पद्धतीने बदल होऊ लागले. गरज आणि मागणी तसा पुरवठा होऊ लागला. धुलाई यंत्र, ओव्हन, केबल टीव्ही, कॉर्डलेस फोन, पेजर, मोबाईल, ऑनलाईन खरेदी, घरपोच सेवा, संगणक, ट्विटर, ब्लॉग, फेसबुक, ईमेल, यूट्यूब, पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन, लॅपटॉप, टॅबलेट याबरोबरच राज्याची तिजोरी बऱ्यापैकी भरणाऱ्या पर्यटन व्यवसायामुळे हॉटेल उद्योग भरभराटीला आला. हॉटेलिंग तसेच पार्सल संस्कृती उदयाला आली. साधन सुविधा, संपर्क माध्यमे आणि रेल्वेचे जाळे, विमानसेवा अशी दळणवळणाची साधने मुबलक झाली. समाजाच्या सर्व थरातील लोक याचा उपयोग करू लागले वा उपभोग घेऊ लागले. उच्च विद्याविभूषित महत्वाकांक्षी तरुणाई स्वदेशातील पावलोपावली होणाऱ्या अडवणुकीला कंटाळून चांगल्या संधीच्या शोधार्थ युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया तसेच आखाती देशात गेली. स्वदेशात ब्रेन ड्रेनची आपत्ती आली. ही तरुण मंडळी भारतीय किंवा स्थानिक तरुण तरुणींशी विवाहबद्ध होऊन तिथेच स्थायिक होऊ लागली. हे विश्वची माझे घर ही संकल्पना सिद्ध झाली. अल्पशिक्षित कुशल अकुशल भारतीयांनी आर्थिक समृद्धीच्या संधीच्या शोधात राज्याच्या तसेच देशाच्या सीमा ओलांडल्या. त्यातील काहींचे नशीब फळफळले
तर काहींचे कमी अधिक शोषण झाले, तर काही पूर्णपणे फसवले गेले. आज कितीतरी कामे कळ दाबल्याबरोबर होतात. परदेशस्थित लेकी जावी, लेक सुना, नातवंडे यांच्याशी आपण संपर्क साधू शकतो. पडद्यावर त्यांना पाहू शकतो, पण त्यांना स्पर्श नाही करू शकत. नातवंडांना कुशीत घेऊन त्यांची पापी घेणे शक्य आहे का? आजी आजोबा त्यांना न्हाऊमाखू घालू शकतात का? जवळ बसवून मायेने त्यांना खाऊ पिऊ घालू शकतात का? मोबाईलचे कनेक्शन काही सेकंदात होते, पण नातेसंबंध सेकंदात जुळू शकत नाही. स्त्री बीजाचे शुक्राणूकडून फलन हे अवघ्या काही सेकंदात होते. फलित झालेले हे बीज म्हणजे झायगोट 5-6 दिवसच प्रयोगशाळेत राहू शकते. पुढचे 9 मास त्याला गर्भाशयाची ऊब अत्यंत गरजेची असते. आज गर्भाशय भाड्याने मिळतो, पण नुकतेच जन्मलेले अर्भक 20 वर्षांचा सुसंस्कृत नागरिक व्हायला तेवढाच काळ जावा लागतो. त्याला सहवास, विश्वास, प्रेम, समजूतदारपणा, तडजोड, त्याग, जबाबदारी, विवेक या आणि अशा अनेक गुणांचे खतपाणी घालावे लागते. त्यामुळे वेळेच्या बाबतीत गतिमान जग आणि नातेसंबंध हे परस्पर विरोधी विषय आहेत. एक बुद्धीचा तर दुसरा भावनांचा, एक मेंदूचा तर एक हृदयाचा. करिअर प्रधान अतिमहत्वाकांक्षी तरुणाई बहुराष्ट्रीय कंपन्यात लठ्ठ पगार मिळवतात. टार्गेट पूर्तीसाठी कामाचे जास्त तर श्रमपरिहारासाठी कमी तास असल्याने नातेवाईक तसेच समाजाशी जोडून घेण्याची तसेच पैसा खर्च करण्याची संधी त्यांना मिळत नाही. हायर अँड फायर हाही प्रकार प्रचलित आहे. वय वाढत जाते. पुढे एकटेपणा आणि भयान एकाकीपणा वाट्याला येण्याची शक्यता वाढते. बाहेरचे जेवण आणि अतिताण यामुळे रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार अशा व्याधी जडतात. काही पालकांच्या अतिउत्साही घोडदौडीमुळे त्यांची मुले बालवयातच अनाथ बनतात. करिअर आणि नातेसंबंध या विषयांना असंख्य पदर असतात. यशोशिखर गाठल्यावर यश टिकवून ठेवण्यासाठी तशीच मेहनत करावी लागते. यशस्वी व्यक्ती समाजाची संपत्ती बनते. त्यामुळे कौटुंबिक पातळीवर त्याची झोळी रिकामी राहू शकते. पालक वेळ सोडून मुलांना बऱ्याच सोयी सुविधा देतात. अशी मुले मोठी झाल्यावर त्यांनी पालकांना वेळ न देता वृद्धाश्रमात फक्त खर्चिक औषधोपचार उपलब्ध केले तर त्यात मुलांचा काय दोष? श्रावण पुंडलिकचा काळ मागे पडलाय. वीज, आगगाडीचे इंजिन, विमान, संगणक, भ्रमणध्वनी, केबल यांचा शोध अनुक्रमे विलियम गिल्बर्ट, जॉर्ज स्टीफन्सन, राईट बंधू, चार्ल्स बेबेज, जॉन वॉल्सन आणि मार्गरेट वॉल्सन यांनी लावले. या आणि अशा अनेक संशोधकांनी माणसाचे आयुष्य सुलभ, समृद्ध, गतिमान करण्यात मोठे योगदान दिले. पण प्रत्येक शोध ही दुधारी तलवार असते. पुराण व इतिहासकालीन कालखंडातील नारदमुनी, शकुनी मामा, धचा मा करणारी आनंदीबाई, मंथरा या आणि अशा खलप्रवृत्ती प्रत्येक कालखंडात असतात. कधी ती मानवी नातेसंबंधाच्या रूपात तर कधी त्या त्या प्रदेशात मानवनिर्मित समस्यांच्या रूपात अवतरतात. आज आपण नवनव्या गोष्टी शिकत स्पर्धेत टिकून राहत पैसे कमावतो. अलोट पैसा हाती येतो, पण शांती समाधान मात्र दूरच राहते. काही जण मात्र करिअर आणि नातेसंबंध या दोन्ही आघाड्यांवर वेळ देण्याच्या बाबतीत सुवर्णमध्य साधतात. मी एक 70च्या उंबरठ्यावरील गृहिणी आहे. एखाद्या निवांत क्षणी आठवणींचे तलम झिरझिरीत पडदे बाजूला होतात. भोवताली हिरवाई ल्यालेले गजबजलेले ऐसपैस कौलारू घर आणि माझघरात लाल आलवणातील स्त्री वा सकेशा विधवा नजरेसमोर येते. पुढे पती परदेशात तर पत्नी भारतात असे चित्र दिसते. वास्तवात पत्नी परदेशात तर पती भारतात असल्याचे दिसते. याला अर्थातच वैद्यकीय शिक्षणासाठी अमेरिकेला गेलेल्या डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचा अपवाद. मात्र या बदलाने कुटुंब, स्वास्थ्य आणि सुरक्षा ही किंमत वसूल केली. नीतिमूल्यांची केलेली जपणूक, गरज आणि लोभ
तसेच गरजा आणि प्राधान्यक्रम यामधील फरक ओळखता आला. म्हणून या गतिमान जगातील माझे वाचक आणि आकाशवाणीचे श्रोते या सर्वांचे एकमेकांशी असलेले नातेसंबंध दृढ करण्याची, आमच्यामधील संवादाचा झरा प्रवाही खळखळता ठेवण्याची संधी मला मिळाली. हा माझ्या आयुष्यातील सुवर्णक्षणच म्हणावा लागेल.